सर्वात आधी याची दखल घेण्यात आली। शेतकरी संघटनेचे नेते होते शरद जोशी, त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराला सर्वात पहिली सुरुवात केली। त्यानंतर शासकीय पातळीवरून देखील अनेक दृष्टिकोनातून याच्या विकासाकडे लक्ष देण्यात येत आहे। मग त्यामध्ये माजी मंत्री मदन भाऊ येरावार असतील, त्यामध्ये माजी आमदार वामनरावजी चटप आहेत, त्याच्यानंतर आता नुकतेच येऊन गेलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येऊन गेलेले आहेत। याशिवाय अनेक मंत्री अनेक नेते या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणचा विकास होईल असं त्यांनी नमूद केलेलं आहे। या मंदिराचं वैभव काय आहे, याची आख्यायिका काय आहे, हे एक चर्चेचा विषय असू शकतो, परंतु सीता मातेचं मंदिर जर कुठं असेल तर ते याच ठिकाणी आहे। म्हणून एकदा या ठिकाणी येऊन आपण अवश्य भेट द्यायला काही हरकत नाही।